यंदाचा गुढीपाडवा हा काही राशींना सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. होय, गुरु देणार आहे भाग्याची साथ. 11 मार्च पासून 1 जून पर्यंत काही राशींचे सोन्याचे दिवस येणार आहेत. म्हणूनच यात तुमची रास आहे का? चला बघूया. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह भाग्य, समृद्धी आणि विस्ताराचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु ग्रह मार्गस्थ होतो तेव्हा थांबलेली कामं वेगानं पुढे सरकू लागतात. 11 नोव्हेंबर पासून मिथुन राशीत वक्री असलेला गुरु आता मार्गस्थ झाला असून 11 मार्च ते 1 जून पर्यंत हा काळ काही राशींसाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे. ज्योतिष्य अभ्यासक यशदा क्षीरसागर सांगतात की 11 मार्च रोजी गुरु मार्गस्थ झाला असून हा काळ सर्व 12 राशींसाठी प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरणार आहे. 11 मार्च ते 1 जून या कालावधीत गुरु अधिक प्रभावी राहून वक्री काळात राहून गेलेल्या सर्व संधी आणि लाभ आता भरभरून देऊन जाईल. अडकलेली कामं आणि रखडलेली निर्णय मार्गी लागण्यासाठी हा काळ आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. 12 राशींवर याचा सकारात्मक प्रभाव कसा पडेल बघूया. पहिली मेष रास. तुमच्या पराक्रम भावात गुरु मार्गस्थ होत असल्यानं तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. रखडलेली कामं तुमच्या मेहनतीने पूर्ण होतील आणि भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याचे योग असून नवीन उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातोय. दुसरी वृषभ रास. तुमच्या धनस्थानातील गुरु आता तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा घडवून आणेल. कुटुंबातील जुने वाद मिटतील आणि वाणीच्या प्रभावाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असून रखडलेली मालमत्तेची कामं मार्गी लागतील. त्यानंतर मिथुन रास. गुरु तुमच्याच राशीत मार्गस्थ होत असल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जा जाणवेल. निर्णय क्षमता सुधारल्याने वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल घडतील आणि रखडलेले विवाह जमण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल आणि नवीन संधी चालून येतील. त्यानंतर कर्क रास. तुमच्यासाठी हा काळ आध्यात्मिक उन्नतीचा आहे आणि परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणारा ठरणार आहे. खर्च वाढेल तरी ते शुभ कार्यासाठी होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याची चिन्हे असून गुप्त शत्रू पराभूत होतील. त्यानंतर सिंह रास. तुमच्या लाभस्थानातील गुरु तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्यास मदत करेल. मित्रमंडळी आणि मोठ्या भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे प्रकल्प पूर्ण होतील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि संतती संदर्भात आनंदाची बातमी समजेल. त्यानंतर कन्या रास. दशम स्थानातील गुरु तुमच्या करिअरला नवीन दिशा देईल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम असून वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला फायदेशीर ठरेल. समाजात तुमची पत वाढेल आणि नवीन अधिकार प्राप्त होतील. त्यानंतर तुळ रास. तुमच्या भाग्यस्थानातील गुरु नशिबाची पूर्ण साथ मिळवून देईल. धार्मिक